साकोली येथील स्थानिक निवासी युवा बेरोजगार तरुणांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रणशिंग फुंकणारी साकोली शेंदुरवापा स्थानिक निवासी संघटना यांनी आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अगोदर येथील स्थानिक व शासनमान्य पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली। ही गौरवाची बाब आज राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नियोजित कार्यालयाच्या जागेवर भूमिपूजन व फलकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष टीजी रंगारी, प्रेस संपादक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, साकोली शेंदुरवापा निवासी संघटनेचे प्रमोद मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष सपन कापगते, जिल्हा सचिव प्रदीप माशुरकर, उपाध्यक्ष अनिल कापगते, महेश पोगडे, पत्रकार रविभाऊ भोंगाने, महाराष्ट्र पत्रकार संघाचे साकोली तालुका अध्यक्ष अश्विन रंगारी, शीतल नागदेवे व इतरही कार्यकर्त्या या प्रसंगी उपस्थित होत्या। महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्याबद्दल भेट देऊन अभिनंदन। साकोली शेंदुरवापा निवासी संघटना साकोली, मी तालुका अध्यक्ष प्रमोद मेश्राम। आज पत्रकार संघाकरता आम्ही आपल्या संघटनेतर्फे पत्रकार संघाला जागा देत आहोत। येत्या 10 वर्षामध्ये जिल्हा कार्यालय पत्रकार संघाच्या किंवा तालुका संघाच्या कोणताही कार्यालय साकोली तालुक्यात झालेला नाही, पण आता पत्रकार संघाच्या कार्यालय साकोलीमध्ये सुरुवात होत आहे। तरी माझी अशी विनंती आहे की जिल्हा प्रमुख, त्यानंतर उपाध्यक्ष, अध्यक्ष या सर्व पत्रकार संघाने इथं आपला स्वतःच्या म्हणून कार्यालय ओपन करावे आणि या कार्यालयामध्ये जो लोकांना सामाजिक न्याय मिळेल किंवा जे काही लोकांच्या समस्या असतील ते लोक ह्या कार्यालयात येतील। कारण का आम्हाला पत्रकाराला शोधावे लागतो, पत्रकार वेळेवर भेटत नाही, कार्यालय असला तर आम्हाला सुरळीत होईल। म्हणून मी अशी पत्रकार संघाला विनंती करतो की त्यांनी इथं कार्यालयामध्ये बसावे किंवा कार्यालय ओपन करावे। तेही लवकरात लवकर का आम्हाला जेणेकरून आवश्यकता भासल्यास आम्ही त्यांना फोन न करता आम्ही डायरेक्ट कार्यालयामध्ये येऊ। मी रवी भोंगाणे, पत्रकार संघाची गरज इतक्या वर्षांनी का वाटली हे साकोलीच्या जनतेला कळावं। कारण पत्रकार संघाचं कार्यालय कित्येक वर्षापासून इथे नाहीच आहे। पत्रकार संघाच्या नावावर फक्त कुठेतरी पत्रकार पैसे घ्यायची, शासकीय विश्राम घ्यायची, त्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व असलेलं स्वतःचं कार्यालय स्थापन केलं तर जनतेला स्वतः कार्यात येऊन आपली समस्या मांडता येईल। कुणाची वैयक्तिक गुलामगिरी त्यावेळेस करता येणार नाही।